learn a new topic. The topic is that unit number 1.1. त्या 1.1 मधली पहिली कविता आहे अ टीनएजर्स प्लेयर. अ टीनएजर्स प्लेयर. आता टीनएजर म्हणजे काय? एक लहान मुलगा. टीनएजर म्हणजे एक लहान मुलगा आणि प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना. एका लहान मुलाची प्रार्थना. अ टीनएजर्स अपॉस्ट्रॉफी यस. एका लहान मुलाची देवाकडे असलेली प्रार्थना. या कवितेला सुरुवात करण्याच्या पूर्वी लुक ॲट पेज नंबर 2. पान नंबर 2 वरती पहा. मग पान नंबर 2 वरती पाहताना चिटचॅट हा विषय आहे. नंबर 1, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. Question number 1. When do you have to take important decisions? What do you generally do? There is a question. When do you have to take important decisions? ज्या वेळेला तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतात अशा वेळेला व्हॉट डू यू जनरली डू, त्या वेळेला तुम्ही काय करता? मग काय करता? देअर आर सम अल्टरनेटिव्स गिव्हन बिलो. खाली एक 6 पर्याय त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. Contact friends for advice. Pray to God for guidance. Think deeply in silence. Ask your teacher for help and toss a coin to decide. Such types of decisions or such types of alternative we escaped in our life when we have to take द इम्पॉर्टंट डिसिजन्स. ज्या वेळेला आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतात अशा वेळेला आपण कोणता तरी एक पर्याय निवडतो. साधारणपणे आपल्याला 6 पर्यायांनी दिले. 6 पर्यायापैकी आपला एखादा वेगळाही पर्याय असू शकतो. मग त्यामध्ये क्रम दिलेला नाही यांनी. तर पहिल्यांदा आपण काय करणार? एखादी समस्या जर आपल्या समोर आली तर पहिल्यांदा आपण थिंक डीपली इन सायलेन्स, आपण त्याच्यावरती विचार करू. बरोबर? विचार करून ती समस्या जर सुटली नाही तर वी कन्सल्ट आवर पॅरेंट्स अँड वी कन्सल्ट आवर एल्डर ब्रदर्स ऑर सिस्टर्स. ते नाही जमलं तर वी आस्क आवर टीचर फॉर हेल्प. कधी कधी वी कॉन्टॅक्ट आवर फ्रेंड्स फॉर ॲडवाइस अँड समटाइम्स वी प्रे टू गॉड for guidance. And the last one is that we toss a coin to decide. Among them we choose the correct alternative to take the decision. मग एखादा निर्णय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही असे प्रसंग येतात का त्यावेळेला महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागतो. आणि हा निर्णय घेत असताना तो जर विचारपूर्वक घेतला गेला नाही तर कदाचित आपली जिंदगी बर्बाद होऊ शकते. व आपली जिंदगी बर्बाद होऊ नये, आपल्या जिंदगीला चांगलं वळण मिळालं पाहिजे, संस्कार मिळाला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपण निर्णय घेण्यापूर्वी विचार करतो. निर्णय घेण्यापूर्वी आईवडिलांना विचारतो. निर्णय घेण्यापूर्वी मित्रांना विचारतो. निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकांना विचारतो. आणि निर्णय घेण्यापूर्वी कधी कधी आपण नशिबाचा खेळ सुद्धा आजमावतो. वी कॅन टॉस द कॉइन, छापा आणि काटा. तिथपर्यंत कळलं? टीनएजर्स प्रेयर, एका लहान या मुलाची देवाकडं प्रार्थना. मग हा मुलगा काय करतो? तर हे देवा, मी माझ्या जीवनाच्या महत्त्वाच्या वळणावरती आहे. मग हे असताना मला तू काय कर? सद्बुद्धी दे, मला चांगली बुद्धी दे, मला चांगले संस्कार दे, का ज्या संस्कारातून माझ्या जीवनाचं भलं झालं पाहिजे. कारण का माझ्या जीवनाच्या वाटेमध्ये
अनेक प्रकारचे प्रसंग येतात आणि हे प्रसंग कदाचित मी त्याच्यामध्ये बळी जाऊ शकतो, म्हणून असं होऊ नये म्हणून हा मुलगा देवाकडे प्रार्थना करतो. इथपर्यंत कळवलं द्या. मग आता हा प्रश्न आपण लिहायचा, त्याचे पर्याय तुम्हाला जो क्रम द्यायचा तो क्रम देऊन टाकायचा. बरोबर. त्याच्या खाली आलं इन पोएट्री. लुक ॲट पेज नंबर 2, त्यातला सेकंड भाग. इन पोएट्री व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच द पोएट seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic or such a device used by the poet is the figure of speech apostrophe. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, एखाद्या निर्जीव घटनेबद्दल बोलतो, अशा वेळेला तिथे एक भाषेचा अलंकार होतो आणि तो भाषेचा अलंकार आहे ॲपॉस्ट्रॉफी. APOSTROPHE. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबंध. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबंध. चलो आहे तो आहे पान नंबर 2 वरचा 2. त्याच्यामध्ये एक अलंकार आलेला आहे. कोणता अलंकार? ॲपॉस्ट्रॉफी. स्पेलिंग पाहिजे APOSTROPHE. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन. आता परोक्ष संबोधन म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या समोर नसताना, एखादी वस्तू आपल्या समोर नसताना तिला उद्देशून बोलणे म्हणजे परोक्ष संबोधन. इथं लक्षात राहतं. परोक्ष संबोधन, परोक्ष आपल्या समक्ष समोर नसणे. परोक्ष संबोधन, संबोधनला उद्देशून बोलणे. मग हा एक अलंकार आहे. त्या अलंकाराची इंग्रजी व्याख्या अशी आहे, when in a sentence a direct address is made to the dead म्हणजे मृत, non-living objects, जी वस्तू सध्या अस्तित्वात नाही, प्लांट्स रोपट, ॲनिमल्स एखादा प्राणी, बर्ड्स पक्षी, ॲबसेंट पर्सन्स एखादी गैरहजर व्यक्ती, ऑर गॉड किंवा देव इत्यादी. इट इज द यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. चला का वाचन करू. व्हेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट ॲड्रेस इज मेड टू द डेड नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, ॲबसेंट persons, God etc. It is the use of apostrophe. आणखी सोपं करण्याकरता जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर तेथे ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. आता फॉर एक्झाम्पल पाहिला, नीट ऐका. ओ मून गिव मी मूनलाईट. ओ मून गिव मी मूनलाईट. हे चंद्रा तू मला काय करायचा? प्रकाश दे. मग आता खरोखर चंद्र याला प्रकाश आणून द्यायला नाही, पण तरीसुद्धा तो मून सजीव आहे अशा प्रकारची कल्पना करून त्याला डोळ्यासमोर ठेवून त्याला तो मागतोय. काय मागतोय? गिव मी मूनलाईट. हे चंद्रा तू मला काय कर? चंद्रप्रकाश दे. नंबर 2चं वाक्य आहे डेथ व्हेअर इज दाय स्टिंग. डेथ व्हेअर इज दाय स्टिंग. हे यमा तू कुठं झोपलास? तुझी दोरी कुठे आहे? मला याने घेऊन जातो पर्यंत. माझी यम याच्या डोळ्यासमोर नाही, मृत्यू ही याच्या डोळ्यासमोर नाही, तरी तो त्या मृत्यूला हाक मारतोय. हे यमा, हे मृत्यू देवता, तुझी
फास आवडण्याची दोरी आहे तरी कुठं नेमकं? माझं एवढं वय झालंय, पिकलं पान गळून पडलं पाहिजे आणि हिरवं पान झाडाला असलं पाहिजे. तर उलटं झालं, हिरवं पान गळून पडलं आणि पिकलं पान तसं राहिलं. हे देवा तू झोपला काय? तरुण माणसाला घेऊन चालला आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्याला तू मागं ठेवलं, हे बरोबर नाही. आम्हाला घेऊन गेला असता तरी बरं झालं असतं. असा हा म्हातारा त्या देवाला काय करतोय बा, परोक्ष संबोधन करतोय. मग एक माणूस म्हणला, म्हाताऱ्या माणसाला म्हणला, जमतं बाबा ते. काय जमतं? का तुमचं वय घ्यायचं, त्या पोराला देऊन टाकायचं, पोरगा जिवंत करायचा आणि तुम्हाला मरू द्यायचं. मग म्हातारा म्हणतो, नाही नाही मी सहज म्हणलो होतो, नाही नाही मी सहज म्हणलो. मग त्या म्हाताऱ्याने देवाला केलेली जी विनंती आहे, डेथ, हे मृत्यू देवता, तुझा हा दोरीचा फास कुठं आहे, मला तो इथे घेऊन जा बरं एकदा. त्याने देवाला केलेली विनंती म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी, परोक्ष संबोधन. हा बघ कळला बरोबर का? मग ही व्याख्या, इंग्रजी व्याख्या छान पाठ करा, मराठी अर्थ पाठ करा, त्याचे किमान 1-2 एक्झाम्पल माहिती राहू द्या आणि 1-2 एक्झाम्पल असे माहिती राहू द्या का एखादी वस्तू निर्जीव आहे, मृत्यू आहे, एखादी वनस्पती आहे, एखादा प्राणी आहे, पक्षी आहे, किंवा ॲबसेंट पर्सन आहे, किंवा देवता आहे, अशाला उद्देशून बोलणे, अशा वेळेला ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. इथपर्यंत कळलं? क्लोज. Look at page number 3. There is a poem. The poem is that a teenager's prayer. याच्या अगोदर आपण चिटचॅटचा भाग पाहिला. चिटचॅटचा भाग पाहिल्यानंतर पुढं आपण ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार पाहिला. आता आपल्याला कविता पाहायची. कविता पाहण्यापूर्वी आपल्याला कवितेचं वाचन करावयाचं आहे. बरोबर? चित्रामध्ये आपल्याला एक लहान मुलगी दिसते. बरोबर? तिनं हात जोडलेले आहेत, तिचे डोळे बंद आहेत आणि ती मनापासून देवाला काहीतरी प्रार्थना करते. काय प्रार्थना करते ती पहिल्यांदा आपण आता वाचून घेऊ. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way. When temptations comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Last stanza. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. There are 1, 2, 3, 4, 5. There are 5 stanzas written by J. Morse. Means we came to know that J. Morse is the poet of this poem, and he is a teenager. कवी हा स्वतः टीनेजर आहे आणि स्वतः टीनएजर असताना त्याने जी देवाला प्रार्थना केली ती प्रार्थना या कवितेमध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा या कवितेचा आपण इंट्रोडक्शन लिहून घेऊ, कवितेचा परिचय समजून घेऊ, नंतर याची मध्यवर्ती कल्पना माहीत करून घेऊ आणि मध्यवर्ती कल्पना माहीत झाल्याच्या नंतर या कवितेला आपण शिकवायला सुरुवात करू. पहिल्यांदा इंट्रोडक्शन, नंतर त्याची सेंट्रल आयडिया. कळलं? इंट्रोडक्शन म्हणजे परिचय. या कवितेमध्ये जाण्याच्या पूर्वी या कवितेचा परिचय आपल्याला करणं गरजेचं आहे.
इन धिस पोयम, या कवितेमध्ये. कोणती कविता? अ टीन एजर्स प्रेयर. अ टीन एजर, या टीन एजर्सच्या कवितेमध्ये अ टीनेजर म्हणजे एक लहान मुलगा इज एक्सप्रेसिंग हिज थॉट्स, तो त्याचे विचार व्यक्त करतो. इज एक्सप्रेसिंग हिज थॉट्स अबाउट द डिसिजन्स. ही एक्सप्रेसिंग हिज थॉट्स अबाउट द डिसिजन्स ही वॉन्ट्स टू मेक फॉर लिडिंग सक्सेसफुल लाईफ. एक यशस्वी जीवन जगण्याकरता तो टीन एजर आपले विचार तो काय करतो बा व्यक्त करतोय. ही प्रेस टू गॉड, ते विचार व्यक्त करताना ही प्रेस टू गॉड, तो देवाला विनंती करतो, देवाकडे प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ. मला अत्यंत चांगलं जीवन माझं गेलं पाहिजे. या चांगल्या जीवनाकरता तो लहान मुलगा देवाकडे याचना करतो, विनवणी करतो, प्रार्थना करतो. हा या कवितेचा परिचय आहे. उद्या आपण त्याची सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेमध्ये काय सांगितलंय त्याची मध्यवर्ती कल्पना लिहून देऊन त्या कवितेबद्दल स्पष्टीकरण करू आणि शेवटी वर्गपाठ पाहू. क्लोज.